अधिकार आहे सर्व अन्वेषण आलेले जातात. आपण सर्व वंतू ग्रामस्थ आणि सन्माननीय या ठिकाणी आरोग्य विभागाचे आमचे जे डॉक्टर श्याम पंतर साहेब आहेत, म्हणून आमचे सरवगे साहेब आहेत आणि सर्व आमची जी मेडिकल टीम या ठिकाणी उपस्थित आहे, ते सर्व सन्माननीय उपस्थित सर्व ग्रामस्थ रहिवासी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मला आनंद आज या गोष्टीचा की आज 1 मे आहे आणि महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे आणि विषय म्हणजे आज बुद्ध पौर्णिमा देखील आहे. आदरणीय पंचायत समितीचे सभापती उपसभापतीला विनंती करतो की आपण आपलं स्वागत आणि आपण या ठिकाणी यावं. तर दोघांचे स्वागत करतो. आजचा हा अतिशय बुद्ध शंकरा योग आहे. अतिशय योग्य अशा वेळेला आजचा हा आपला ग्रामीण दवाखाना मोठा चालू झालेला आहे. आज फक्त चालू झालाय, चालू केलं नसता तर 2.5 वर्ष हा ग्रामीण रुग्णालय धुळखात पडलं होतं. सिस्टीम सडत चालल्या होत्या, मशिनरी खराब होत चालल्या होत्या आणि मग हे सगळे डॅमेजेस किंवा वायरी असतील, इलेक्ट्रॉनिक पार्ट असतील, हे सगळं आपलंच नुकसान आहे. हा सर्व पैसा आपलाच आहे आणि केवळ पदस्थापना होत नाही म्हणून आपण 2.5-3 वर्ष थांबून राहणं मला काय ते योग्य वाटलं नाही. भगवानच्या या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ आणि सगळे सर्व सन्मान्य अध्यक्ष सर्व सहकारी उपस्थित, तर मला हे काही योग्य वाटलं नाही. मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम बोलतो ग्रामपंचायतीशी संपर्क केला, मोहितजींशी बोललो, छायाताई सरपंच त्यांच्याशी बोललो. या गावाला 2 गोष्टी फार भेडसवणाऱ्या आहेत. एक म्हणजे आरोग्य सेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपला कचऱ्याचा विषय. या दोन्ही गोष्टीवर मी त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्या सगळी मंडळी सुद्धा पक्षा निवेश बाजूला ठेवून माझ्याशी चर्चेला आली आणि त्या बाबतीत आम्ही सखोल चर्चा केली. त्यांनी सुद्धा बराचसा प्रयत्न केल्यानंतर आम्ही एक कचऱ्याच्या बाबतीमध्ये आताचे जे मंत्री आहेत सन्माननीय राहुलजी गोरे साहेब, हे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्या बरोबर मीटिंग केली. सिओलला आम्ही ऑनलाईन ठेवलं आणि ही महत्वाची बैठक पार पडली. ठीक आहे, अजून त्याच्यामध्ये म्हणावं तसं आपल्याला यश आलं जरी नसलं तर प्रयत्न मात्र चालू राहिलेले आहेत. आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 65 गावं म्हणायला आहेत, पण तसं पाहायला गेलं तर आडा माळसेच्या घाटापासून पट्ट्यापासून तर थेटवरती आणण्यापर्यंत या सगळ्यांना आज या हॉस्पिटलची फार मोठी नित्यांत गरज आहे. आणि आपण का थांबावं? बघा, सगळ्या आपण संसार स्वतःचा करतो, सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्यानंतरच मी लग्न करेन असं म्हणणं किती चुकीचं आहे. मग अशाने लग्न होणार ना 75 वर्ष झाले तरी, परंतु मी आता लग्न करतो आणि मग एक गोष्ट करतो म्हटलं तर होईल सगळं हळूहळू होत सर. ही लोकशाही आहे. मी ज्येष्ठ सरकारांना मी विनंती केली म्हटलं तसं नाहीये, आपण कामकाज चालू करू. आणि काही लोकांच्या डोक्यात काय आलं मी पाहिलं, काही मंडळींना राजकीय थोडासा हे आहे, म्हणजे वास आहे. म्हणजे मला तो वास अजून आलेला नाही इतक्या वर्षात 20 वर्षात. काही लोकांना येतो, त्यांना असं वाटतं हे श्रेय शरददादांना श्रेय नको. शरददादा श्रेयाचा कधीच माणूस नाही. कोणी केलं हे सगळं तर मी ठोकून सांगतो, हे अजितदादा पवारांनी केलं आणि मी त्यांचा ऋणी आहे. हे त्यांचं श्रेय ना. ज्या माणसाने स्वतः त्या फाईलवर सही करून पालकमंत्री या नात्याने आवर्जून त्या ठिकाणी वित्तमंत्री असताना पैसा दिला आणि सांगितलं की माझ्या भागामध्ये आमच्या शेतकऱ्यांसाठी सर्पदंश होतो, बिबटचे हल्ले होतात, अडीअडचणी होतात, आजारपण असतं. अशा वेळेला या सगळ्या मोठ्या असलेल्या सेंट्रलाइज बोर्डला एक चांगलं हॉस्पिटल असतं ही त्यांची भावना होती. हे त्यांचं श्रेय आहे. तुम्ही आम्ही सर्व निमित्त मात्राने हल्ली काय झाले, हल्ली फार मोठा करोडापेक्षा सगळ्यात वाईट लोक काय असेल ना, श्रेय, मोठी प्रतिष्ठा. आणि मग याला आडवं कर, त्या माणसाला म्हणून तुम्ही असं करा, तुम्ही असं करा. अहो आता सांगू का तुम्हाला, आम्ही ह्याच मातीमध्ये राहण्याचे मोठे झालो. कोणी कोणाला किती जरी पुढं केलं मागं केलं तर शेवटी नुकसान मात्र समाजाचं होतं. समाजाला आपण कुठेही भेटी जरूर नाही ही आमच्या समाजाची भावना. त्यामुळे इथे मी आपल्याला सांगतो, ट्रॉमा केअरच्या बाबतीमध्ये मोहितजीने जे विषय म्हणे ते वास्तव्य आहे. ट्रॉमा केअर आता आपण इथंच करायचं. मी त्याला काल सहीचं पत्र पण दाखवलं.
मी जर ऍक्शन करणारा माणूस आहे, मला झोपत नसतं. बघा मी असं डोळे बंद केले ना तर इथं झोप कमी, ते डोळे बंद केले तर माझ्या समोर तो संपूर्ण तालुका, संपूर्ण गड, वाड्या वस्त्या, गावं. बघा छत्रपती शिवरायांनी डोळे जे काही बंद करून कधी झोपले असते तर त्यांच्या डोळ्यासमोर स्वराज्य हटकेपार जायचं. हे विकासाच्या विषय असतात. आणि मग राजकारणाच्या आपल्याकडे काय आहे तर राजकारणाच्या आपल्याकडे आपली अस्मिता आहे. ती अस्मिता म्हणजे जुन्नर तालुक्याचं वैभव. त्या वैभवामध्ये आजचा हा दवाखाना चालू होणं ही आपल्या सर्वांसाठी जमेची बाजू झालेली आहे. आणि हे फार महत्वाची बाब आज आपल्या सर्वांच्या. छत्रपतीला बांधणारा माणूस छत्रपती सारखा वागल्याशिवाय राहणार नाही या समोर. आणि मला पक्षपात नाही, आम्हाला खूप आनंद आहे. बघा तुम्हाला मी सांगतो, अजित दादांचं नाव घेऊन आम्ही या ठिकाणी उद्घाटन करू ना, त्यावेळेला आरोग्य मंत्री तर आणूच आणू, पण आरोग्य मंत्र्यांबरोबर आम्ही सुनेत्राताई पवार यांना हट्टासाने आणणार, त्यांच्या हातानेच रिबीन कापणार, हे सुद्धा मी आपल्या राजकारण नाही बिलकुल. आणि कोणी करूही नये. आपण गोरगरिबांची सेवा केली पाहिजे. काय म्हणतोय हा, इकडे असलेला 35 गावाचा आदिवासी, त्याच्या पायाला जखम झाली, उद्या अपघात झाला आणि आपल्याला हॉस्पिटल तयार नाही, कुणाकडे जाणार तो? प्रायव्हेटला एखादा गरीब गेला ना तो एका तासामध्ये 5-10 हजार रुपयांना पडतो. साहेब या आदिवासी बांधवांच्या खिशामध्ये 5-10 हजार नाही, वंचित माणसाच्या खिशात पैसा नाही, हातावर पोट असलेल्या माणसाच्या खिशात पैसा नाही, पैशासाठी बरोबर करणारा माणूस जर आरोग्य वाचून जर आपल्या पाठीमागे राहत असेल तर ती आपल्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे. मी डॉक्टर श्याम मंदिरना खूप वर्ष काम करताना पाहतोय आणि खरं तर आपली टीम चांगली आहे. शिक्षणामध्ये आपला तालुका पुढे आहे, पाणी देण्यामध्ये आपला तालुका पुढे आहे, आरोग्यामध्ये आपला तालुका आपण सक्षम करणं आपली काळाची गरज आहे. आणि एकमेकाचे होऊन राहा, पुढच्या आज येतो उद्या नाही, पुढच्या नेहमी आजी दादा शब्द नेहमी म्हणायचे, कोणीही ताम्रपडी घेऊन आलेलं नाही. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. आज या भागामध्ये ज्या ज्या लोकांनी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आमचे कतोरे साहेब असतील, बिचाराने लाईट बिलचा मुद्दा होता का, होता की नाही, काहीच बोलला नाही. म्हणजे मला मी मानतो त्याच्यासाठी जर टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. आमदारकीचा लोक असतो, आमदार असतो ना शेवटी. आमदार म्हणजे कसं आहे, आमदार म्हणजे निर्माणीचा इशारा असतो. मी बोललो कातोर साहेब माझ्यासाठी मी सांगतो म्हणून ते 1 लाख रुपये तुमच्या माती मारून द्या, ते बिल तुम्ही आज भरा आणि हे सगळे असले डॉक्युमेंट तुम्ही हँडओव्हर करून द्या. थोडं साहेब तुम्ही बोलले आम्ही जनतेसाठी काही करायला तयार आहोत, त्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकाचे होऊन वागूया. कुणाला पाय लागणार नाही आणि कोणी कुणाला त्रास देणार नाही. विकासा कामासाठी आपण हातात हात घालून काम करू. ओतूर हे अतिशय माझं आवडीचं गाव आहे. ओतूरकडे विचारधारा आहे. ओतूरमध्ये ज्या पद्धतीने आज आपण सगळेजण पाहतो, या ओतूर ह्या उभ्या पट्ट्यामध्ये ओतूर म्हणजे डायनॅमिक गाव आहे. त्यामुळे ह्या गावाला आपण पुढे घेऊन जाऊया. ज्येष्ठ नागरिकांचं काम अतिशय जागृत आहे, सुंदर आहे. मी सुद्धा अनेक वेळा त्या संघामध्ये गेलोय, म्हणजे विश्वासराव असल्यापासून, विश्वासराव ढोरे म्हटलं आपले, हा. तर ही सगळी जी मंडळी होती प्रभावी काम करणारी आपण सगळी मंडळी आता ओतूरकर साहेब आपल्याला अध्यक्ष म्हणून काम पाहतात. तर आपण सगळी मंडळी अतिशय आपला संघ आता पैसे महिला संघ पण चांगला आहे ज्येष्ठांना. तर माझं कौतुक आहे आपल्या सर्वांचं. आणि मनामध्ये काही किंतु परंतु आणू नका. इथं काही काही लागेल जसं जसं तुम्ही सुचवाल. बघा सगळं काही सर्व संबंध नसतं. मीनाक्षी बोलल्याप्रमाणे हळूहळू हळूहळू हळू स्मिताताई जे सांगाल ते, आणि आपल्याला वाटलं तर लोकवर्गणे म्हणजे वाटलं नाही की बाबा याच्याला अजूनही खर्च आहे तर मी CSRचा माझ्याकडे पाहत बघा. तुम्हाला मी सांगतो तिथं आपण डायलिसिस ठेवायचा विचार करतो. आमचा चर्चा झाली डायलिसिस. याच्यासाठी लोकांना पुण्याला जावं लागतं, पैसा नाही बिचारायला. डायलिसिसचं युनिट आपण इथं चालू करू. इथे मी बोरवणकर साहेबांशी काल बोललो फोनवर आम्ही डॉक्टर. तर बोरवणकर साहेब म्हणले साहेब तुम्ही शब्द टाकलाय ना, मी आठवड्यातून 1 दिवस इथे डोळे आणि दात हे लोकांचे मोफत तपासून देईल आणि त्यांना सेवा देईल. डॉक्टर वैभवजी गायकर दोघे पती पत्नी इथे जर सिजरची वेळ आली आता तर आम्ही दोघे पती पत्नी म्हटले ती बोलतात ती बोल देईल आणि मी सिजरचं ऑपरेशन करेन आणि मी त्या ठिकाणी काम करेन आपल्या लोकांसाठी. असे अमोल डोंगरे साहेब सुद्धा कॅन्सरचे निष्णांत आहे, तुम्हाला माहित आहे. निष्णांत डॉक्टर त्यांनी सांगितलं दादा हे आता आपण इथे पाठी बनवणार आहोत, कुणाचा वार कसा लोकांना कळण्यासाठी बाबांराव. आणि तो वार आपण आयडेंटिफाय करून लोकांसमोर डिस्प्ले देऊ त्यावेळेला लक्षात येईल की बाबा आता कॅन्सरचे काही लोकांना गाठ आली, मनामध्ये भीती तयार होते. ते इथल्या एका वारंवारी डॉक्टरला भेटले तर ह्या 65 किंवा ह्या उभ्या पट्ट्यामधला तो माणूस जर डॉक्टरने भेटला त्यांनी तो डायग्नोज केला तर त्यांच्या लक्षात येईल की ही समजा चरबीची गाठ आहे, रक्ताची गाठ आहे
का ऍक्च्युअल हा कॅन्सर आहे. माझी विनंती आहे की हे डॉक्टर आपल्याला मदत करायला येणार आहे. आपण सर्वांनी हातात हात घालून हा चांगला आपण अशा पद्धतीने हा हॉस्पिटल पुढे घेऊन जाऊया. बऱ्याचशा गोष्टी आता डायरेक्ट ऑपरेशनचे आपल्याकडे परवानगी नाहीये या विभागाला आता. पण जर आपण जर उद्या सक्षमपणे या सगळ्या गोष्टीसाठी जर शासनाला काही गोष्टी म्हटलो की काही युनिट आम्ही सांभाळू, काही खाजगी डॉक्टर आम्ही याच्यामध्ये या पॅनलला आणू आणि काही गोष्टीला आम्ही CSR फायदा वापरू. CSR माहिती ना, हा कंपनी, तर कंपनी बऱ्यापैकी आरोग्य खात्यामध्ये ऋषी खूप मेहनतीने खूप मेहनतीने ते लोक आपल्याला गाईडलाईन करून पैसे सुद्धा देतात आणि मी आपल्याला बांधील आहे. आपण चांगल्या पद्धतीने तुमच्या नजरेत जे येईल ते सगळं तुम्ही सांगा. आम्ही बघा एक पुण्याचा डॉक्टर असा आहे, तुम्हाला म्हणलं साहेब तुम्ही मला फक्त आदेश करा, कान नाक डोळे, कान आणि नाक फार महत्वाचं आहे कसा, याच्यासाठी सुद्धा मी आठवड्यातून 1 दिवस या ठिकाणी येईल. आपण हे सगळं तयार करू आणि ह्या आरोग्याची सेवा आपण सक्षम करू. ज्येष्ठ नागरिक संघाने वेळोवेळी तुमच्याकडे वेळ असतो, तुम्ही विद्वान आहात, हुशार आहात, अनुभवाचं आठवडं 5 दिवस तुमच्याकडे उद्योग आहे. तुम्ही सर्वांनी जसं वेळ तिथं बसणार आहात तर इथं तुमची चक्कर जर रोज एक झाली गावामध्ये आल्यानंतर आणि तुम्ही सूचना केल्या त्या सूचनेचा आम्ही सगळी मंडळी आदर करू. या कामापोटी महाराष्ट्र शासनाने जे आपल्याला सहकार्य केलं, मी आदरणीय आंबेडकर साहेबांना विनंती केली की महिनाभरामध्ये आम्हाला आमची पदस्थापना करून द्या आणि आमचे इन्स्ट्रुमेंट इथे आपल्याला झेरॉक्स मशीन, एक्सरे मशीन फार महत्वाची आहे. ते एक्सरे मशीनच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना सामील केलेलं आहे आणि सगळे लोक आपली स्थानिक 16 भरायची होती. त्या 16च्या बाबतीमध्ये काही कमी जास्तपणा येऊन ती माणसं भरायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी मी मोहितजी डमाले आणि धनंजय डोंगरे त्यांना म्हटलं मी जरी आमदार असलो तर मी वोट नाही ठेवला, माझा तो स्वभाव नाही, करायचंय तुम्हाला आणि मी तुमच्या मागं उभा आहे, शासन तुमच्या मागे आहे. तुम्ही दोघं बसा आणि याच्यातून स्थानिक मंडळी जे ते आपल्या माणसाला न्याय द्या. बऱ्यापैकी न्याय निवडा झालाय, पुढे मागे जागा ऍक्सेस होतील. जागा जर अशा वाटल्या काय भरावाशा तर त्यासाठी मी राज्य शासनाला पुन्हा श्रद्धेचे प्रयत्न करते. ट्रॉमा केअरसाठी आपण सज्ज झालेले आहोत. आता जर 30 बेड आणि भविष्यामध्ये अजून 20 बेड असं 50 बेड यासाठी आपली फाईल आता बुक केलेली आहे. आपण निष्काळजी राहा. आजच्या दिवशी हे उद्घाटन न समजता आणि उगाच लोकांमध्ये राजकीय वातावरण न सांगता सामाजिक सेवेची बांधिलकी घेऊन ह्या ओटीचं ग्रामीण रुग्णालय आज लोकांसाठी, कामासाठी, तपासणीसाठी रुजू झालेला आहे असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद व्यक्त करतो. हा कळत न कळत काही पडद्याच्या पुढे, काही पडद्याच्या मागे ज्या लोकांची नावं घेता आली नाही कायदे असेल तर आमची चूक समजून मोठ्या कार्यक्रमाला मात्र त्याची लिस्ट तयार करून मुलांचाही मान सन्मान राहणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण मंडळी घेऊ. आपल्या सर्वांना या आजच्या 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो, कामगार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा महाराष्ट्र भारताच्या पटलावर अतिशय बलशाली व्हावा. 1 मे 1960 या दिवशी हा सुवर्णकालीन महाराष्ट्र, स्वतंत्र महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा यशवंतराव चव्हाण साहेब याच दिवशी किल्ले शिवनेरीवर घेऊन त्याचं पूजन केलं होतं त्या सुवर्ण कलशाचं आणि तिथेच कॅबिनेट घेऊन त्यांनी बलशाली महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. प्रत्येकाने हातात हात घालून या महाराष्ट्राच्या प्रती आणि आपल्याला जेवढं होईल तेवढं सामाजिक कार्यासाठी आपण तत्पर राहूया. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम. Yeah.